पनवेल महानगरपालिकेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे। या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष आता सज्ज झालेले आहेत। आपापल्या पक्षाचे कार्यालय तसेच जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात केली जात आहेत। कळंबोलीतील प्रभाग 10 मधील सरस्वती काथारा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रीतम म्हात्रे, भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब पाटील, गणेश कडू, अशोक मोटे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रामदास सेवाळे, रवींद्र भगत, मोनिका महानवर, रविशेठ पाटील, प्रमिलाताई पाटील, कळंबोली शहराध्यक्ष अमर पाटील, राजेंद्र शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आपली उपस्थिती नोंदवली। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना सरस्वती काथारा यांना शुभेच्छा दिल्या व आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना भाजप युती नक्की होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यांची कामं तर होतच होती, या सगळ्या परिसरांच्या समस्यांना वाचा फोडली जात होती। विकास कामांच्या सुद्धा त्या दृष्टिकोनातून त्यांचा आग्रह होता। आज त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर जेव्हा जोडल्या गेल्या तेव्हापासून या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या या अडीअडचणी म्हणजे त्यांनी आणलेल्या या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कामाला सुरुवात झालेली होती। या परिसरातल्या लोकांची मागणी होती की जनसंपर्क कार्यालय या परिसरामध्ये असलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून हे जनसंपर्क कार्यालय आज उघडलं जात आहे। योगायोग असा आहे की आजच नेमकी निवडणुकीची आचारसंहिता लागली, पण त्याच्या आधीच या कार्यालयाचं नियोजन झालेलं होतं। त्यामुळे मी ताईंना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून लोकांची कामं सातत्यानं होत राहतील याची मला खात्री आहे। त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मित्र पक्ष जो आहे, युतीचा जो गट आहे, शिंदे गट, यांना सोबत घेऊन चालणार आहात त्याबद्दल निश्चितपणाने याची घोषणा माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनीच केली आहे। आज ते पनवेल महापालिका क्षेत्रात होते, त्यांनी या संदर्भात पुन्हा एकदा सूतोवाच केले। महायुतीच्या संदर्भात चर्चा करूनच आम्ही अंतिम उमेदवाराची घोषणा करणार। सर इच्छुक नमस्कार, आज पक्ष कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि आचारसंहिता लागेल आज हे आम्हाला माहिती नव्हतं। आमदार साहेबांनी मला तर पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे आणि माझ्या या माता भगिनी इथे एवढ्या प्रमाणात जमलेल्या आहेत आणि मला वाटतं 100% या माता भगिनी माझ्या सोबत आहेत। आणि जर मला समजा माझ्यावर जर काय तिकिटाची जबाबदारी सोपवली तर या माता भगिनी निश्चित किंवा माझ्या प्रभाग 10चे कार्यकर्ते मंडळी निश्चित मला गुलालाचं आश्वासन 100% देते। त्या प्रभागात मी स्वतःच इथे LIG ला राहिलेले आहे आणि अजून पण LIG लाच राहते। फक्त आमच्या इथे पाण्याची एकदम वाईट अवस्था आहे आणि पुराच्या पाण्याची तर एकदम बिकट परिस्थिती आहे। आणि या वर्षी मला वाटतं सगळ्यांच्या प्रयत्नातून यावर्षी पाणी आपल्याकडे साचलं नव्हतं, पहिल्यांदाच साचलेलं। आणि याच्यानंतर मला वाटतं आमच्या माता भगिनींना लाईटची समस्या, पाण्याची समस्या, महिलांसाठी फक्त वॉटर गटर आणि मीटर याची सुविधा पाहिजे असते आणि ती मला वाटतं माझ्यावर जर महिलांनी जबाबदारी दिली तर याच्यातनं निश्चितपणे मी त्यांना आश्वासन देते की आपल्याला या प्रश्नांना कधी सामोरं जावे लागणार नाही।